बातमी मुंबईमधून। मुंबईत पुलाच्या उद्घाटनावरून काँग्रेस भाजपामध्ये श्रेयवाद रंगलाय। मालाडमध्ये पूल बांधला गेला तो काँग्रेस आमदार असलम शेख यांनी बांधल्याचा काँग्रेसचा दावा आहे। मात्र केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार असल्याने वाद निर्माण झालाय। गोयल यांच्या हस्ते उद्घाटन करण्याला काँग्रेस कार्यकर्त्यांनी विरोध केलाय। कार्यक्रमस्थळी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सध्या उपस्थित आहेत। की ज्या पुलाच्या उद्घाटनाकरता असलम शेख आले आहेत। सर, काय सांगाल? आज उद्घाटन महानगरपालिकेकडून पार पडणार होतं, मात्र तुम्ही आज इकडे उपस्थिती दर्शवली आहे, नेमकं काय प्रकरण आहे? नाही, त्यामध्ये माझंही नाव आहे आणि मी मंत्री असताना या ब्रिजचा मी भूमिपूजन केलं होतं आणि ब्रिज जे आहे ते काळबंदीत काम झालेलं नाही, उशीर झालाय आणि कॉन्ट्रॅक्टरला पण ब्लॅकलिस्ट करा असं मी तक्रारी केलेली आहे। आज मला अचानक आश्चर्य वाटलं की केंद्र मंत्र्यांनी पत्र लिहिलं महानगरपालिकेच्या आयुक्तांना की मला ब्रिज आणि ते शाळा, जी शाळा 1 वर्ष आधी तयार झालेली आहे, त्यामध्ये मुलं शिकत आहेत, ते माझे मतदारसंघामध्ये आहेत, त्याचंही उद्घाटन करायला चाललंय। यांना हरियाणाचा झटका एवढा लागलाय की केंद्रीय मंत्री असताना त्यांना समजत नाही की ते शाळा चालू आहे त्याच्यात कसं उद्घाटन होऊ शकतं। आणि इथेही उद्घाटन करण्यामध्ये रातोरात त्यांनी हे निर्णय घेतला, काम करा आणि मग श्रेय घ्या ना। कामच केलं नाही आणि श्रेय घेण्यासाठी आले। मंत्री असताना याचं उद्घाटन मी केला, हे सगळं आम्ही केलेलं आहे। जरी पाहिलं तर मोठ्या संख्येने आता काँग्रेसचे कार्यकर्ते देखील इकडे आले आहेत, आता भाजपचे कार्यकर्ते देखील येऊ शकतात। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न इकडे निर्माण होऊ शकतो। हे बघा, आमची लोक कायदा व सुव्यवस्था कधी बिघडवणार नाही। उद्घाटन आहे, उद्घाटन करणार आणि निघून जाणार। आता कायदा व सुव्यवस्था बघण्याची जबाबदारी पोलिसांची आहे, त्यांनी तसं व्यवस्था करावा आणि त्या हिशोबाने इथे उद्घाटन आहे, उद्घाटनमध्ये कायदा व सुव्यवस्था कसं होणार। पण निवडणुका आली, अचानक तुम्हाला स्वप्न आला की 1 वर्ष आधी शाळा बांधलेली आहे त्याचं उद्घाटन करायचं, तुम्हाला स्वप्न आला की ब्रिजचा 15 दिवस आधी मी होर्डिंग लावली होती की दशहऱ्यामध्ये हे चालू करणार आहे। मग एक केंद्रीय मंत्रीने आयुक्तांना पत्र लिहून की मी करणार असं लिहिणं हे कितपर्यंत योग्य आहे, त्यांना विचारा। कॅमेरा पर्सन मनोज सह मी रिद्धेश हातीम, पुढारी न्यूज, मुंबई।